आज आपण सुकवा, डंपिंग, मर रोग या टमाट्यातील महत्वाच्या रोगाविषयी माहिती घेऊया. तसं जर बघितलं तर यावर्षी पाऊस भरपूर आहे. मेच्या 6 तारखेपासून पाऊस सुरू झालेला आहे. तसा पाऊसच सुरू आहे. शेतकऱ्यांना टोमॅटोचं बीड पाडायला सुद्धा वापसा कंडिशन नव्हती. तरी शेतकऱ्यांनी अशा कष्टातून एवढ्या अडचणीतून बीड तयार केले आणि टोमॅटोची लागवड केली. 25 ते 30 दिवसाच्या प्लॉटमध्ये मर रोगाचा प्रादुर्भाव आता सगळीकडे दिसू लागलाय. सतत पडणारा पाऊस, ऊन, पाऊस असा खेळ कंटिन्यू चालू आहे. त्यामुळं मर रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढलाय. मर रोगाला सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे वापसा कंडिशन. पाणी नियोजन हे महत्वाचं आहे. प्रत्येक शेतकऱ्यांनी पाणी नियोजन हे केलं गेलं पाहिजे. पाणी नियोजन हा शेतीतील महत्वाचा अविभाज्य घटक म्हटला जातो. वापसा कंडिशन आल्यानंतरच पाणी दिलं गेलं पाहिजे. काही ठिकाणी सतत ओलं असल्यामुळं डंपिंगचं आणि मुळी साडण्याचं प्रमाण जास्त असतं. दुसरं कारण म्हणजे स्केलेरिशियम बुरशी. ही बुरशी झाडाच्या बुडावर सफेद रंगामध्ये दिसते. या बुरशीचा प्रादुर्भाव हळूहळू मुळांकडे होतो आणि खोडाकडे वरच्या बाजूला दिसून येतो. या बुरशीमुळे झाड वरच्या बाजूला तो शेंडा सुकला जातो आणि झाड हळूहळू कमकुवत बनतं. ह्या बुरशीची वाढ आर्द्रता जास्त असल्यानंतरच होते. ऊन पाऊस आर्द्रता जास्त असली की या बुरशीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येतो. त्यामुळं शेतकरी बांधवांनी या बुरशीकडे लक्ष गेलं पाहिजे. दुसरं असं की जेव्हा आपण 3 ड्रिचिंगी करतो, 3 ड्रिचिंग झाल्यानंतर आपण जी भर लावतो, तर भर लावल्यानंतरही एखादी ड्रिचिंग करायला हवी बुरशीनाशकाची. त्यामुळे जे बेडमधील इतरत्र जी बुरशी आहे ती भर लावल्यानंतर ती टोमॅटोच्या बुडाला येते आणि तिथं बुरशीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात व्हायला सुरुवात होते. आता या बुरशीवर उपाययोजना बघूया. बुरशीच्या वाढीला थांबवण्यासाठी किंवा या बुरशीला मारण्यासाठी टेमिकोनोझोल प्लस सल्फर म्हणून सुमोटोमो कंपनीचं हारू हे प्रोडक्ट येतं. त्याची ड्रिचिंग करायला पाहिजे. 200 लिटर पाण्याला 2 ग्रॅम घेऊन ते बुडावर होता. त्याच्यानंतर ताकद, त्यात 2 कंटेन येतात. ताकद हे टाटा कंपनीचं येतं, त्याचाही वापर तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर मरचूद आणि सल्फर पण आळवणी करू शकता. आणि तिसरं आहे कॉन्टॉप. तर अशा प्रकारे शेतकरी बांधवांनी चिंता न करता या बुरशीच्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी अशा उपाययोजना करायला हव्यात. आता बघूया आपण दुसरं कारण झाडं सुकण्याचं आणि झाडं तुटून आणि फांद्या मोडून पडणे. पीथ नेक्रोसिस ऑफ टोमॅटो हा एक बुरशीचा प्रकार आहे. यामध्ये झाडांना जखमा होतात. झाडावर काळपट रंगाचे ठिपके येतात. झाडाच्या बुडाशी सुकवा आल्यासारखा दिसतो. झाडाचे बुड सुकायला सुरुवात होते. चिरून बघितलं तर झाडाच्या आतून काळपट पिवळसर असा स्राव आपल्याला दिसतो. झाड हळूहळू मरू लागतं. झाडावर ज्या मुळ्या आहेत त्या काळपट आपल्याला दिसून येतात. तर यावर उपाय म्हणजे ट्रायकोडर्मा आणि सुडोमोनास याची आळवणी करणे. हा रोग खूप कमी प्रमाणात दिसतो. हा रोग वातावरणाच्या बदलामुळे दिसून येतो. अतिउष्णता आणि संध्याकाळचं अति थंड वातावरण या कारणामुळे आपल्याला हा रोग दिसून येतो. नक्की चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. असे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की भेट द्या. आपली काळजी घ्या, आपल्या पिकाची काळजी घ्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.